नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक स्वप्नील विजय धांडे. माझा विषय चिटणीसाची कार्यपद्धती. या विषयातील प्रकरण नंबर 2, संस्थात्मक वित्तव्यवस्थेचे स्रोत. या प्रकरणातील आपण शेवटच्या टप्प्यावरती आहोत. आधीचे जे काही व्हिडिओज आहेत हे मी आपल्यासाठी आधीच उपलब्ध करून दिलेले आहेत. हा या प्रकरणातील सर्वात शेवटचा असा घटक आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण जे काही वित्त व्यवस्थेचे स्रोत आहेत, मालकी स्रोत आणि कर्जाऊ स्रोत, यातील मालकी स्रोतांमध्ये भागांचे प्रकार, प्रतिधारण नफा यांचा अभ्यास केलेला आहे. त्या कर्जाऊ होण्यामध्ये कर्ज रोखे, त्याचप्रमाणे बंधपत्रे, ठेवी स्वीकारणे यासारख्या काही मुद्द्यांचा अभ्यास आपण केलेला आहे. आज जे काही उर्वरित मुद्दे आहेत त्यांचा अभ्यास आपण करणार आहोत. त्यामध्ये व्यावसायिक बँका, त्याचप्रमाणे ज्या काही बँका पतपुरवठा करणाऱ्या नाविन्यपूर्ण योजना आहेत त्या योजनांविषयीची माहिती आपण बघणार आहोत. विविध वित्तीय संस्थांची कर्जे आहेत किंवा ज्या वित्तीय संस्था कर्ज उपलब्ध करून देतात त्या संस्थांविषयीची माहिती घेणार आहोत. आणि व्यापारी कर्ज म्हणजे काय याविषयीची माहिती आज आपण या व्हिडिओमधून घेणार आहोत. प्रथमतः क्रमशः आपण एक एक मुद्द्यांचा अभ्यास करूया. पहिले बघूया व्यावसायिक बँका. अल्प व मध्यम मुदतीच्या व्यावसायिक वित्तीय गरजांच्या वित्तपुरवठा करणारे अनेक स्रोत आहेत. म्हणजे अल्प मुदतीचे असतील, मध्यम मुदतीच्या व्यावसायिक वित्तीय गरजांच्यासाठी वित्तपुरवठा करणारे असे अनेक स्रोत आहेत. या सर्वांमध्ये व्यावसायिक बँका या सगळ्यात प्रबळ असणारा स्रोत आहे. म्हणजे अल्प व मध्यम मुदतीच्या वित्तीय गरजांची पूर्तता करण्यासाठी व्यावसायिक बँका हा एक प्रबळ आणि महत्त्वाचा असा स्रोत आहे. व्यावसायिक बँका भारतातील संस्थात्मक वित्त व्यवस्थेत महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. ज्या काही व्यावसायिक बँका आहेत या व्यावसायिक बँका भारतातील संस्थात्मक वित्त व्यवस्थेमध्ये महत्त्वपूर्ण अशी भूमिका बजावत असतात. प्रत्येक ठेवीदाराची व्यक्तिगत गरज लक्षात घेऊन त्यांच्यासाठी विविध ठेव योजना बँका राबवत असतात. जे काही विविध ठेवीदार आहेत त्या ठेवीदारांची व्यक्तिगत गरज लक्षात घेऊन या बँका वित्तीय गरजा भागवण्यासाठी संस्थात्मक योजना या राबवत असतात. अशा ठेव योजनांमधून लोकांची बचत एकत्र केली जाते व ती संस्थात्मक योजनांच्या वित्तीय गरजा भागवण्यासाठी वापरली जाते. म्हणजे जे काही विविध ठेव योजना आहेत त्या ठेव योजना राबवल्या जातात. त्याद्वारे लोकांची बचत एकत्र केली जाते व ती संस्थात्मक योजनांच्या वित्तीय गरजा भागवण्यासाठी वापरली जाते. संस्थांचे उधारीचे पैसे परत करण्यासाठी किंवा मुदतीचे कर्ज अशा विविध कारणांसाठी बँका वित्तीय मदत हे करू शकतात. मग ह्या ज्या काही संस्थात्मक व्यावसायिक बँका आहेत कशा प्रकारे मदत करतात ते बघूया. कंपन्यांना मुदतीचे कर्ज ते देऊ करतात. म्हणजे कंपन्यांना मुदतीसाठी एखाद्या ठराविक मुदतीसाठी कर्ज देतात. कंपन्यांचे भाग आणि कर्जरोखे विकत घेतात. ज्या काही व्यावसायिक संस्था आहेत त्या कंपन्यांचे भाग किंवा कर्जरोखे काय घेत असतात, विकत घेत असतात. कंपनीच्या प्रतिभूतीच्या खरेदीची हमी देतात. जे काही कंपनीच्या प्रतिभूती आहेत त्या प्रतिभूतींच्या खरेदीची हमी घेतात. या सारखे जे काही संस्थात्मक व्यावसायिक बँका आहेत या बँका हे मदत करत असतात. म्हणजे अल्पकालीन
अल्पकालीन वित्त पुरविण्यात व्यावसायिक बँका एक महत्त्वाची भूमिका हे बजावत असतात. म्हणजे ते खेळत्या भांडवलाच्या वित्तीय गुंतवणुकीचे प्राथमिक स्रोत आहेत. जे आपण भांडवलाचे प्रकार पाहिले, स्थिर भांडवल व खेळते भांडवल, तर वित्तीय बँका या खेळत्या भांडवलाच्या वित्तीय गुंतवणुकीचे एक प्राथमिक स्रोत आहे. म्हणजे खेळत्या भांडवलासाठी वित्तीय पुरवठा करण्याचा प्राथमिक स्रोत म्हणजे कर्ज व व्यापारी कर्ज होय. बँकांनी पतपुरवठा करण्यासाठी अनेक नाविन्यपूर्ण योजना या दिलेल्या आहेत. बँकांनी पतपुरवठा करण्यासाठी अनेक नाविन्यपूर्ण योजना या आपल्याला दिलेल्या आहेत. त्या योजना कोणकोणत्या आहेत, त्या योजना बघूया आपण. पहिला आहे ते म्हणजे अधिविकर्ष, ज्याला आपण ओव्हरड्राफ्ट असे म्हणतो. ही सुविधा बँकेत चालू खाते असलेल्या कंपनीला दिली जाते. म्हणजे ज्या लोकांचं चालू खाते आहे, ज्याला आपण करंट अकाउंट म्हणतो, अशा लोकांसाठीच कंपनी किंवा अशा कंपनीसाठीच ही अधिविकर्ष सेवा सुविधा ही दिली जाते. कर्जदार या खात्यातून जेव्हा आवश्यक असलेल्या तेव्हा गरजेनुसार रक्कम ही काढू शकतो. जे बँकेने दिलेल्या एका ठराविक कर्जाच्या मर्यादेपर्यंत जास्तीची रक्कम खात्यातून काढता येते. या मर्यादेपर्यंत खातेदार कितीही वेळा अशी रक्कम काढू शकतो. खातेदार या रकमेची परतफेड त्याच्या सोयीनुसार करतो. जेवढी वास्तविक रक्कम खातेदार काढतो त्या रकमेवरच व्याजाची आकारणी ही केली जाते. एकंदरीत चालू खाते करंट अकाउंट असलेल्या कंपनीला ही सुविधा दिली जाते. कर्जदार खात्यातून जेव्हा आवश्यक असेल तेव्हा गरजेनुसार कितीही रक्कम काढू शकतो. म्हणजे जी काही ठराविक मर्यादा असतात त्यांना मर्यादेच्या पलीकडे जास्तीची रक्कम तो काढू शकतो. मर्यादेपर्यंत खातेदार कितीही वेळा अशी रक्कम काढू शकतो. खातेदार या रकमेची परतफेड त्याच्या सोयीनुसार करतो आणि जेवढी वास्तविक रक्कम खातेदार काढतो त्या रकमेवरच व्याजाची आकारणी ही केली जाते. दुसरी योजना आहे ते म्हणजे रोख पत. हा एक महत्त्वाचा व लोकप्रिय असा कर्जाचा प्रकार आहे. ही सुविधा अधिविकर्षाच्याच पद्धतीने चालवली जाते. एका ठराविक तारणाच्या मार्जिनपर्यंत कर्जदार कर्जाची रक्कम खात्यातून काढू शकतो. रोख पत सुविधा मालमत्ता तारण ठेवून दिली जाते. व्याज मंजूर केलेल्या पूर्ण कर्जावर न घेता जेवढी रक्कम कर्ज म्हणून काढली जाते त्यावर आकारले जाते. रोख पतचा जर विचार केला तर हा एक महत्त्वाचा असा लोकप्रिय असा कर्जाचा प्रकार आहे. ही सुविधा अधिविकर्षाच्या पद्धतीनेच चालवली जाते. एका ठराविक तारणाच्या मार्जिनपर्यंत कर्जदार कर्जाची रक्कम ही खात्यातून काढू शकतो. रोख पत सुविधा मालमत्ता तारण ठेवून दिली जाते आणि व्याज मंजूर केलेल्या पूर्ण कर्जावर न घेता जेवढी रक्कम कर्ज म्हणून काढली जाते त्यावर व्याज हे आकारले जाते. तिसरी जी योजना आहे ती आहे रोकड कर्ज. या प्रकारामध्ये बँक कर्जाची संपूर्ण रक्कम कर्जदाराच्या खात्यामध्ये जमा करते. रोकड कर्जामध्ये बँक कर्जाची संपूर्ण रक्कम कर्जदाराच्या खात्यामध्ये जमा करते. या संपूर्ण रकमेवरती व्याज आकारले जाते. जर मुद्दलाची रक्कम हप्त्याने परत केली तर जेवढी उर्वरित रक्कम असेल त्यावर व्याज आकारले जाते. म्हणजे रोकड कर्जाच्या योजनेचा विचार केला त्यामध्ये बँक कर्जाची संपूर्ण रक्कम कर्जदाराच्या खात्यावर जमा करते. या संपूर्ण रकमेवरती व्याज आकारले जाते. जर मुद्दलाची रक्कम हप्त्याने परत केली तर तेवढी उर्वरित रक्कम असेल त्यावरतीच व्याज आकारले जाते. म्हणजे यामध्ये तुम्हाला जेवढं कर्ज दिलं गेलं त्या एकूण सर्व रकमेवरती व्याज आकारले जातं. असं असेल की तुम्ही 10 लाखाचं कर्ज मागितलं त्यातील 5 लाखाचा वापर केला तरी तुम्हाला 10 लाखाच्याच रकमेवरती कर्ज हे आकारलं जाईल. आणि चौथी योजना आहे ती म्हणजे सूट देऊन हुंडी वटवणे. सूट देऊन हुंडी वटवणे. एका निश्चित तारखेला किंवा त्यानंतर आदेशक, ज्याला आपण ड्रॉवर म्हणतो, आदेशिताकडून म्हणजे ड्रॉवीकडून रक्कम मिळवू
शकतो. आदेशक हा निश्चित तारखेच्या आधीच बँकेकडून हुंडीवर सूट घेऊन ती रक्कम मिळवू शकतो. याचा अर्थ बँकेला हुंडी विकणे होय, पण बँका या हुंडीच्या दर्शनी मूल्यापेक्षा कमी मूल्य देऊ करते. अशा प्रकारे हुंडी हे एक व्यापारी देयके, ज्याला आपण ट्रेड बिल आहे. बँक हुंडीला स्वीकार करते व रोख रक्कम उधार देते. सूट देऊन हुंडी वटवण्यामध्ये म्हणजे एका निश्चित तारखेला किंवा त्यानंतर आदेशिताकडून रक्कम मिळवत असतो किंवा मिळवू शकतो. म्हणजे आदेशक या निश्चित तारखेच्या आधीच बँकेकडून हुंडीवर सूट घेऊन ही रक्कम मिळवू शकतो. याचाच अर्थ बँकेला हुंडी विकणे होय, परंतु बँक या हुंडीच्या दर्शनी मूल्यापेक्षा कमी मूल्य देऊ करते आणि अशा प्रकारे हुंडी हे एक व्यापारी देयके आहे, त्याला आपण ट्रेड बिल असे म्हणतो. आणि बँक हुंडीचा स्वीकार करते व रोख रक्कम उधार म्हणून देत असते. पुढचा जो मुद्दा आहे तो आहे वित्तीय संस्थांची कर्जे. 1948 मध्ये देशाच्या औद्योगिक प्रगतीसाठी औद्योगिक धोरणांची घोषणा केली गेली. केंद्र व राज्य सरकारांनी उद्योग व्यवसायाचा निधी उपलब्ध करून देण्यासाठी काही आर्थिक संस्थांची स्थापना केली. या संस्था मध्यम मुदतीचे तसेच दीर्घ मुदतीचे निधी पुरवत असतात. नवीन कंपनी तसेच इतर कंपन्यांसाठी अशा प्रकारची आर्थिक मदत उपयुक्त असते. 1948 मध्ये केंद्र व राज्य सरकारांनी औद्योगिक धोरणांची घोषणा केली. तसेच उद्योग व्यवसायाला निधी उपलब्ध करून देण्यासाठी काही आर्थिक संस्थांची स्थापना केली आणि या संस्था मध्यम मुदत किंवा दीर्घ मुदतचा निधी हा पुरवत असतात. आणि नवीन कंपन्या तसेच इतर कंपन्यांसाठी अशा प्रकारची आर्थिक मदत खूप उपयुक्त अशी ठरत असते. मग यामध्ये या वित्तीय संस्थांचे 4 प्रकार दिलेले आहेत. एक विकास प्रणीत बँक आहेत, दुसऱ्या वित्तीय संस्था आहेत, तिसऱ्या गुंतवणूक प्रणीत संस्था आहेत आणि चौथं राज्यस्तरीय संस्था आहे. ज्या विकास प्रणीत बँका आहेत त्या विकास प्रणीत बँकांमध्ये इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया, ज्याला आपण IDBI, इंडस्ट्रियल फायनान्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया IFCI, इंडस्ट्रियल क्रेडिट अँड इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ICICI, स्मॉल इंडस्ट्री डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया SIDBI, इंडस्ट्रियल रिकन्स्ट्रक्शन बँक ऑफ इंडिया IRBI यासारख्या विकास प्रणीत बँकांची स्थापना या विकासासाठी या बँकांची मदत निधी पुरवण्यासाठी केली जाते. त्याचप्रमाणे काही वित्तीय संस्था आहेत. वित्तीय संस्था कोणत्या आहेत? रिस्क कॅपिटल अँड टेक्नॉलॉजी फायनान्स कॉर्पोरेट लिमिटेड IRCTC, RCTC, टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट अँड इन्कॉर्पोरेशन कंपनी ऑफ इंडिया, ज्याला आपण TDICI असे म्हणतो, टुरिझम फायनान्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, ज्याला आपण TFCI असे म्हणत असतो. तिसरा जो संस्था आहे तो म्हणजे गुंतवणूक प्रणीत संस्था, लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया LIC, युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया UTI, जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, ज्याला आपण GIC, म्हणजे गुंतवणूक प्रणीत संस्था की याद्वारे आपण गुंतवणूक करू नये. या ज्या काही संस्था आहे हे पतपुरवठा करू शकतात. आणि राज्यस्तरीय ज्या काही संस्था आहेत त्या राज्यस्तरीय संस्थांमध्ये स्टेट फायनान्स कॉर्पोरेशन SFC, स्टेट इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन SIDC यांचा समावेश हा होत असतो. या काही वित्तीय संस्था आहेत या विविध प्रकारे मदत ह्या करत असतात. म्हणजे कशा प्रकारे या संस्था मदत करतात? तर मुदतीचे कर्ज उपलब्ध करून देतात. म्हणजे या संस्थाद्वारे आपल्याला मुदतीचं कर्ज उपलब्ध करून दिलं जातं. कंपनीचे भाग कर्जरोखे खरेदी करतात. त्याचप्रमाणे प्रतिभूतींच्या विक्रीच्या प्रक्रियेमध्ये भाग विमेकरू म्हणून काम करतात. भाग विमेकरू म्हणजे प्रतिभूतींच्या विक्रीची
हमी ही घेत असतात आणि कर्ज रकमेसाठी हमीदार म्हणून काम करतात. जी काही कर्जावर रक्कम आहे त्या कर्जावर रकमेसाठी हमीदार म्हणून हे काम करत असतात. अशा प्रकारे या ज्या काही संस्था आहेत या संस्था वित्त पुरवठा करण्यासाठी मदत करत असतात. आणि नंतर शेवटचा जो मुद्दा आहे तो आहे व्यापारी कर्ज. कोणतेही व्यवसाय कर्ज किंवा उधारीशिवाय चालविता येत नाही. उधारी हा व्यवसायाचा एक आत्मा आहे. व्यापारी कर्ज हा अल्पमुदतीच्या कर्जाचा एक महत्त्वाचा स्रोत आहे. उत्पादक, घाऊक विक्रेते तसेच वस्तूंचा व साहित्याचा पुरवठा उधारीने करणाऱ्यांना व्यापारी धनको असे संबोधले जाते. म्हणजे कुठलाही व्यवसाय असेल, कुठलाही व्यवसाय हा तुमचा कर्ज किंवा उधारीशिवाय चालवता येत नाही, कारण उधारी हा व्यवसायाचा एक आत्मा आहे. व्यापारी कर्ज हा अल्पमुदतीच्या कर्जाचा एक महत्त्वाचा स्रोत आहे. उत्पादक, घाऊक विक्रेते तसेच वस्तूंच्या व साहित्याचा पुरवठा उधारीने करणाऱ्यांना व्यापारी धनको असे संबोधले जाते. ते वस्तूंची विक्री इतर व्यवसाय संस्थांना करत असतात. म्हणजे ती जी काही वस्तू आहे त्या वस्तूंची विक्री इतर व्यवसाय संस्थांना करत असतात. ही देय रक्कम ते भविष्यात स्वीकारतात. जी काही देय रक्कम असेल ते भविष्यामध्ये ते स्वीकारत असतात. अशा प्रकारे कर्ज, उधारी ही विक्री वाढवण्याच्या उद्देशाने देऊ केली जाते. वस्तूची विक्री वाढवण्यासाठी कर्ज किंवा उधारी याचा वापर होत असतो. याशिवाय पूर्वपार चालत आलेल्या पद्धतीनुसार त्यांना अशा प्रकारची सवलत द्यावी लागते. म्हणजे जी काही आधीपासून चालत आलेली जी काही पद्धत आहे त्या पद्धतीमुळे या प्रकारची सवलत त्यांना द्यावी लागते. व्यापारी कर्जे हे रोखीचे कर्जे नाही. व्यापारी कर्जे जे असतात ते रोखीचे कर्ज नाही. हे एक विक्री झाल्यानंतर एका ठराविक कालावधीनंतर रक्कम देण्याची सवलत आहे. म्हणजे त्या वस्तूची विक्री झाल्यानंतर ठराविक कालावधीनंतर रक्कम देण्याची ही सवलत आहे. वेगळ्या शब्दात सांगायचं झाल्यास, जेव्हा देय रक्कम देण्याआधीच पुरवठादार ग्राहकांना वस्तू वितरित करतो तेव्हा त्यास व्यापारी कर्जे असे म्हणतात. जेव्हा देय रक्कम देण्याआधीच पुरवठादार ग्राहकांना वस्तू वितरित करतो तेव्हा त्यास व्यापारी कर्जे असे म्हणतात. म्हणजे व्यापार उद्योगामध्ये अशा कर्जाला एक अनन्यसाधारण महत्त्व आहे. छोटा घाऊक विक्रेत्यांना अशा कर्जासाठी पुरवठादार, ज्याला आपण सप्लायर म्हणतो, तो अवलंबून राहावे लागते. कारण कोणत्याही कर्जाऊ दस्तऐवजांवर सही न करता कर्ज घेण्याचा हा एक सोपा मार्ग आहे. म्हणजे कुठल्याही प्रकारच्या कर्जाऊ दस्तऐवजावर सही न करता कर्ज घेण्याचा हा एक सोपा मार्ग आहे. ही वित्त पुरवठ्याची सहज उपलब्ध असणारी व स्वस्त अशी पद्धत आहे. म्हणजे वित्त पुरवठा करण्याची ही सहज, स्वस्त अशी पद्धत आहे. पुरवठादार वस्तूंची विक्री करतो व स्वेच्छेने 30 अथवा अधिक दिवसांची देयक देण्यासाठी मुदत देऊ करतो. जर मुदतीच्या आधीच देय रक्कम दिली गेली तर तो त्यावर सूट देतो किंवा व्यापारी कर्जाच्या अटी व नियमही त्याबाबत लवचिक हे असतात. ते एकंदरीत व्यापारी कर्जाचा जर आपण विचार केला तर व्यापारी कर्जामध्ये कर्ज किंवा उधारी हे व्यवसाय याशिवाय चालत नाही. उधार हा व्यवसायाचा एक आत्मा आहे. अल्पमुदतीचे कर्जासाठी व्यापारी कर्ज हा एक चांगला स्रोत आहे. उत्पादक, घाऊक विक्रेते तसेच वस्तूंच्या व साहित्याचा पुरवठा उधारीने करणाऱ्यांना आपण व्यापारी धनको असे म्हणतो. त्याचप्रमाणे व्यापारी कर्जे हे रोखीचे कर्ज नाही आहे. ही एक विक्री झाल्यानंतर एका ठराविक कालावधीनंतर रक्कम देण्याची सवलत आहे. म्हणजे जेव्हा देय रक्कम देण्याआधीच ग्राहकांना वस्तू वितरित केली जाते त्याचा आपण व्यापारी कर्ज असे म्हणतो. आणि व्यापार उद्योगामध्ये अशा कर्जाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. कारण कोणत्याही कर्जाऊ दस्तऐवजावर सही न करता सोप्या मार्गाने हे कर्ज उपलब्ध करून दिले जाते. पुरवठादार वस्तूंची विक्री करतो व स्वेच्छेने 30 अथवा अधिक दिवसांची देयक देण्यासाठी मुदत देऊ करतो. जर मुदतीच्या आधीच ती देयक रक्कम दिली गेली तर तो त्यावर सूट सुद्धा देतो.
तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये व्यावसायिक बँका म्हणजे काय, व्यावसायिक बँका कशा रीतीने मदत करतात, त्याचप्रमाणे ज्या काही बँकांच्या पतपुरवठा करणाऱ्या नाविन्यपूर्ण योजना आहेत, अधिविकर्ष, रोकड कर्ज, सूट देऊन हुंडी विक्री करणे, हुंडी वटवणे, याचा अभ्यास केलेला आहे. त्याचप्रमाणे वित्तीय संस्थांची जी काही कर्ज आहे, म्हणजे कोणकोणत्या संस्था ह्या कर्ज देण्यासाठी मदत करत असतात. त्यामध्ये विकासप्रणीत बँका आहेत, ज्यामध्ये आपण IDBI, IFCI, ICICI, SIDBI, IRBI याबद्दलची माहिती घेतली. वित्तीय संस्थांमध्ये RCTC, TDICI, TFCI याबाबतची माहिती घेतली. गुंतवणूक प्रणीत संस्थांमध्ये LIC, UTI, CGI, राज्यस्तरीय संस्थांमध्ये SFC, SIDC यांचा समावेश होतो. त्याचप्रमाणे या ज्या काही चारही संस्था आहेत कशा रीतीने मदत करत असतात त्याबाबतची आपण माहिती घेतली. आणि शेवटी व्यापारी कर्ज म्हणजे काय, त्या व्यापारी कर्जाविषयीची माहिती ही आपण घेतली की अल्पमुदतीसाठी हा एक चांगला मार्ग आहे. त्याचप्रमाणे उधारीशिवाय व्यवसाय हा चालवला जात नाही. कशा रीतीने सूट देऊन विक्री केली जात असते, यासारख्या अनेक बाबींचा अभ्यास आपण या व्यापारी कर्जामध्ये केलेला आहे. धन्यवाद.